ती कधीच उघड उघड तुमचा अपमान करत नाही, कधीही तुम्हाला मोठ्याने बोलत नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला कुठेतरी मन दुखवल्यासारखं वाटतं, कुठेतरी आपण कमी आहोत असं वाटतं, कारण तुम्ही इनविजिबल आहात असं पण तुम्हाला वाटतं, जणू काय माझं अस्तित्वच नाही. नमस्कार मंडळी, मधुरा दिव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज अशा कित्येक महिला आपल्याकडे भारतामध्ये आहेत की ज्यांना सायलेंट डिसरिस्पेक्टला सामोरं जावं लागतं. हा मुद्दा मला खूप दिवसापासून घ्यायचा होता, कारण जेव्हा मी 1 to 1 बोलते स्त्रियांशी तेव्हा माझ्या हे लक्षात येतं की ते या डिसरिस्पेक्टच्या विक्टिम आहेत आणि ऑफिसेसमध्ये पण असं होतं त्यांच्यासोबत आणि घरामध्ये सुद्धा होतं. तर मला असं वाटलं की हे आयडेंटिफाय करणं, ते कसं हाताळायचं हे फार गरजेचं आहे. मधुरा दिवा हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, टोटली वुमेन सेंट्रिक व्हिडिओज ह्याच्यावर असतात. स्त्रियांच्या ज्या ज्या समस्या आहेत आणि ज्या मी पण फेस केलेल्या आहेत त्या दृष्टीने मी मार्गदर्शन करत असते. शिवाय पर्सनॅलिटी कम्युनिकेशन अँड इम्पॅक्ट कोच आहे, सो त्याच्यामुळे त्या संदर्भात पण व्हिडिओज आहेत, तर नक्की चेकआउट करा. सायलेंट डिसरिस्पेक्ट हा कधीच लाऊड नसतो किंवा तो प्रकर्षाने पटकन आपल्याला कळत नाही. आपलं स्त्रियांचं मन ना हळवं असतं. आपण म्हणतो जाऊ दे, असं उगाचच लक्ष देत नसेल, जाऊ दे, सहन करूया, असं नसेल, समजून घ्यायची आपली प्रवृत्ती असते. पण आपल्याला त्याच्यामुळेच ना बरेचदा सेल्फ डाऊट पण यायला लागतो. माझ्याच मनात असे विचार येत आहेत का, जाऊ दे, आपण ते दुर्लक्ष करूया. पण सत्य काय आहे माहितीये, कोणतंही नातं, लग्न असू दे, फॅमिली असू दे, वर्क प्लेस असू दे, सायलेंट डिसरिस्पेक्टमुळे हळूहळू तुटू शकतं. मग आता सायलेंट डिसरिस्पेक्ट म्हणजे काय ते आपण नीट समजून घेऊया. आता सायलेंट डिसरिस्पेक्ट म्हणजे काय? आता बरेचदा ना उघडरित्या कोणीच आपल्याला दुखवत नाही, पण त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आपल्याला ना आपली किंमतच नाहीये किंवा आपलं काही महत्त्व नाहीये किंवा आपल्याला कोणी आदर देत नाही असं कुठेतरी मनाला जाणीव व्हायला लागते. तुमचं कोणी डायरेक्टली अपमान करत नाही किंवा इन्सल्ट करत नाही, पण तुमचं अस्तित्व हे हलक्यात घेतलं जातं. आता हे जे उदाहरण आहे ना हे जरा गमतीशीर आहे, पण सायलेंट डिसरिस्पेक्ट मध्ये हे जर का सारखं होत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की हो बाबा, हे रिलेटेबल आहे. आता काय झालंय, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. आपण घरात बडबड करत असतो, ना नवरा लक्ष देतो ना मुलं लक्ष देतात. मीटिंग्स मध्ये पण तीच तऱ्हा असते. पण हे एखाद दुसऱ्यांदा चालतं, पण सातत्याने तुम्ही कधीतरी काहीतरी मुद्दा मांडताय तेव्हा कोणीतरी मोबाईलमध्ये बघतंय किंवा तुम्ही जे बोलताय त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही, किंवा कधीतरी तुमचा मुद्दा संपायच्या आधीच तुम्हाला कट करून टाकतात किंवा पटकन विषय बदलतात, तुमचा मुद्दा पूर्णच होऊ देत नाही किंवा सातत्याने तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, तर हे सगळ्या जे या लक्षणं आहेत ती सायलेंट डिसरिस्पेक्ट मध्ये येते. पाहिलं ना मैत्रिणींनो, तर हे मुद्दे फार छोटे छोटे वाटतात, पण सतत ह्या गोष्टी जर का होत असेल तर तुमच्या सेल्फ वर्थवर एकदम घाला घातल्या गेल्यासारखं वाटतं. आता हा जो सायलेंट डिसरिस्पेक्ट आहे हे जनरली स्त्रियांना कुठे कुठे ह्याला सामोरं जावं लागतं, तर घरामध्ये, ग्रुप्समध्ये किंवा ऑफिसेसमध्ये. आता घरामध्ये सायलेंट डिसरिस्पेक्ट कसा असतो बघा, की आपल्याला ना गृहीत धरल्या जातं, ही काय घरातच आहे, ही काय हिला वेळ असेलच, किंवा तिचं काम हे किंवा आपलं काम हे ऑब्वियस मानलं जातं, मग तू हे करायलाच पाहिजे, मग त्यात काय मोठंसं आहे. हे बघा, आता आपण गृहिणी आहे म्हटलं, प्रत्येक गोष्टीचं काय आपलं सतत कौतुक करावं अशी अपेक्षा नसते, पण किमान थोडासा रिस्पेक्ट, थोडंसं ॲप्रिसिएशन प्रत्येक व्यक्तीला लागतं. ते पण मुळात घरामध्ये दिल्या जात नाही. जेव्हा कुठलेही मोठे निर्णय घरात घेतल्या जातात किंवा लहान सहान निर्णय सुद्धा, त्यावेळेस ए तू गप्प बस ग, ए तुला काही कळत नाही, चुप बस, अशा प्रकारे काही घरांमध्ये वागणूक दिली जाते. आणि हे अगदी चांगल्या उच्च शिक्षित घरांमध्ये सुद्धा होतं. आणि मी तुम्हाला हे 100% सांगू शकते, कारण खूप स्त्रिया माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतात आणि बोलता बोलता गहिवरून येतं त्यांना की आम्हाला मधुराताई घरात किंमतच नाहीये, कोणी आम्हाला विचारत सुद्धा नाही, आमच्या निर्णयाला काही रिस्पेक्ट दिला जात नाही, किंबहुना आम्हाला डिसिजन्स विचारल्या जात नाही, परस्पर सगळं ठरवून घेतात. मग आपले ज्या भावना आहेत किंवा आपण जेव्हा चिडतो किंवा रागवतो की अरे असं कसं होतंय, मला का नाही विचारत, तेव्हा आपल्याला ओव्हर रिॲक्ट करते म्हणून सुद्धा म्हटलं जातं. किंवा आपली जी वेळ असते, झोपेची वेळ असते, किंवा आपलं जे काही शेड्यूल असतं की बाबा ह्या वेळात मी विश्रांती घेते किंवा ह्या वेळात मी कोणाला अटेंड नाही करू शकत, मी माझं काहीतरी काम करते,
त्याला अजिबात महत्त्व दिल्या जात नाही. ती काय घरातच असते, तिला काय वेळच असतो, घरात काम काय असतं, सगळ्या कामाला तर बायका आहेत, असं जे काही म्हटलं जातं ना, हे हळूवारपणे सायलेंट डिसरिस्पेक्टच असतो. सो हे मैत्रिणींनो आपण ओळखायला पाहिजे की हे आपल्यासोबत होतंय का नाही. आता अजून एक गंमत म्हणजे जिथे ऑफिसेस आहेत, वर्क प्लेसेस आहेत, तिथे सुद्धा सायलेंट डिसरिस्पेक्टला, अनादराला स्त्रियांना सामोरं जावं लागतं. म्हणजे बघा, एखादी मीटिंग जर का असेल आणि त्या स्त्रीने जर का ती आयडिया दिली तर त्याच्याकडे हमखास दुर्लक्ष केलं जातं, किंवा तीच आयडिया एका दुसऱ्या माणसाने प्रस्तुत केली तर त्याचं वाहवा केलं जातं, ती एक्सेप्ट सुद्धा केली जाते आणि मग त्यावेळेस आपल्याला वाईट वाटतं. मीटिंग्समध्ये जेव्हा आपण आपले मुद्दे मांडतो तेव्हा सातत्याने आपल्याला इंटरप्ट केलं जातं. जर का एखाद्या स्त्रीला सक्सेस मिळाला तर ती लकी आहे, शी जस्ट गॉट लकी असं म्हणतात, पण तिची मेहनत, तिची निष्ठा, तिचे कष्ट हे कोणाला दिसत नाही. तिच्याकडून जास्त प्रूफ करण्याची अपेक्षा असते आणि हे खरंच खूप वाईट आहे आणि हे मी होताना बघितलेलं आहे. सो ज्या स्त्रिया वर्किंग विमेन आहेत त्यांना हे पटकन लक्षात येईल की हे तर खूप जास्ती अपमानास्पद असतं. कारण घरात तर ठीक आहे, सगळी आपली माणसं असतात, पण वर्कप्लेसमध्ये जेव्हा अशा पद्धतीने आपल्याला वागणूक मिळते तेव्हा त्याचं फार वाईट वाटतं आणि आपलं मनोबल कुठेतरी तुटायला लागतं. आणि सर्वात वर्स्ट किंवा वाईट गोष्ट म्हणजे काय माहिती का, हे इतकं सहजरित्या घडतं, इतकं सूक्ष्मरित्या घडतं की आपल्याला ते असं वाटतं की बापरे, मी जरा जास्तीच विचार करते का, मी जास्तीच मनाला लावून घेते का, आणि आपल्याला हे सांगताना सुद्धा संकोच वाटतं. पण त्याचं ना खूप जास्ती दुःख होतं. तर का होतं? कारण तुम्ही प्रूव्ह करू शकत नाही की अरे हा व्यक्ती मला डिसरिस्पेक्ट करतोय, हे तुम्ही म्हणू शकत नाही. कारण काय होतं, परत ती लोक तुमच्याशी येऊन इतकं छान पद्धतीने बोलतात की तुम्हाला ते खरंच वाटत नाही आणि दुसऱ्यांनाही ते खरं वाटत नाही. तुम्ही म्हणता ती काही चुकीचं करत नाही किंवा तो काही चुकीचं करत नाही, पण आतून आवाज तर येत असतो, काहीतरी बरोबर नाहीये. आपल्या मनाला कळत असतं की काहीतरी गडबड आहे, कोणीतरी आपल्याला हर्ट करतंय, त्रास देतंय. आणि ना जनरली आपण एका कन्फ्यूज स्थितीमध्ये असतो. आपण जास्ती विचार तर करत नाही ना, जाऊ दे, दुर्लक्ष करूया, आणि स्वतःवरच आपण मग शेवटी ना सेल्फ डाऊट करायला लागतो. नाही, मलाच जरा जास्ती एक्सपेक्टेशन्स किंवा अपेक्षा आहेत, मीच जरा ओव्हर सेन्सिटिव्ह आहे, असं करून आपलंच मन आपल्याला पूर्णपणे गंडवतं आणि इथूनच सुरू होते सेल्फ डाऊटची सायकल. परत एकदा सांगते मैत्रिणींनो, सायलेंट डिसरिस्पेक्ट कसा ओळखायचा, त्याची लक्षणं काय आहेत. तुमचं बोलणं इंटरप्ट केलं जातं, तुमचे भावना आहेत ते डिसमिस केल्या जातात किंवा तू ओव्हर रिॲक्ट करते असं म्हटलं जातं. तुमचे जे काही कष्ट आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, अननोटिस्ड केलं जातं, तुम्हाला ग्राह्य धरलं जातं. तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये प्रायोरिटी दिल्या जात नाही. तुमचा प्रेझेन्स किंवा तुमचं जे अस्तित्व आहे ते टेकन फॉर ग्रँटेड घेतल्या जातं. तुमच्या बाउंड्रीज ज्या तुम्ही थोड्याफार सेट केलेल्या आहेत त्या सुद्धा क्रॉस केल्या जातात. आणि सर्वात मोठी साईन किंवा मोठं लक्षण काय आहे माहितीये का, तुम्ही स्वतःला सतत पुरावे देत बसता, जस्टिफाय करतात, समजूत काढता, पण समोरचा काही बदलत नाही. सो ह्या सायलेंट डिसरिस्पेक्ट जर का तुम्ही ते फेस करत असाल तर तुमच्यावर काय इम्पॅक्ट होतो, तर सर्वात पहिले म्हणजे तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स कमी होतो. तुम्ही खूप शांत राहता, तुम्ही स्वतःमध्येच पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन जाता, श्रिंक होता. हे खूप वाईट आहे, त्रासदायक आहे. तुम्ही ना असं वाटतं तुम्हाला की शांत बसावं, कोणाशीच बोलू नये, आणि एक दिवस असा येतो की तुम्ही स्वतःचं जे वर्जन आहे ते ओळखू शकत नाही, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. इट्स लाईक स्लो पॉइझनिंग, यु नो. हळूहळू तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स, सेल्फ डाऊट सगळं ह्या सगळ्या चक्रामध्ये तुम्ही फसता आणि त्याच्यामुळे ना तुम्ही गप्प राहायला लागता आणि हळूहळू तुम्ही नकारात्मकतेकडे जायला लागता. मग आता काय करायला पाहिजे? खूप महत्वाचं आहे मैत्रिणींनो, स्वतःला पॉवरफुल रीते लोकांसमोर प्रस्तुत करता आलं पाहिजे. आणि हा सायलेंट डिसरिस्पेक्ट जर का तुम्ही सहन करत असाल तर त्याच्यावर काय मार्ग काढता येईल ते आता आपण बघणार आहोत.
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की हा डिसरिस्पेक्ट आहे हे डिनाय करू नका. म्हणजे ना खूपशा स्त्रिया ना डिनायल मोड मध्ये राहतात. आता डिनायल मोड म्हणजे काय, नाही नाही हे असं काही होतच नाही, माझ्या सगळे ऐकतात, माझ्यावर सगळे प्रेम करतात, जाऊ दे असं काही नसतं, सगळीकडेच हे होतं. अरे पण आपल्याला मनाला त्रास होतोय हे आपण एक्सेप्टच करत नाही आणि डिनाय करतो, म्हणजे नाकारत राहतो आणि तशीच भूमिका आपण सगळीकडे घेतो. मग ते घर असू दे किंवा आपलं वर्कप्लेस असू दे, ऑफिस असू दे, कार्यालय असू दे, तिथे आपण सगळीकडे हेच म्हणत राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. आता जेव्हा तुम्हाला लक्षात येतं, किंबहुना मला तर असं वाटतं हा व्हिडिओ बघता बघता खूप स्त्रियांना हे लक्षात येईल की सायलेंट डिसरिस्पेक्ट त्यांच्यासोबत होतं आहे, अशा प्रकारची वागणूक त्यांना मिळते, तर त्यावेळेस स्वतःला खरं सांगा की हो बाबा हे असं होतंय, मला दुर्लक्षित वाटतंय, मला इग्नोर वाटतंय, माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे की लोकांनी माझा प्रेझेन्स किंवा माझं अस्तित्व स्वीकारावं. मला रिस्पेक्ट किंवा आदर आहे ना तो प्रत्येक नात्यामध्ये असायला पाहिजे, मग तो एक घरचं असू दे किंवा ऑफिसमधलं असू दे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या बाउंड्रीज सेट केल्या पाहिजे. रिस्पेक्ट असतो ना तो मागायचा नसतो, तो एस्टॅब्लिश करायचा असतो, तो स्थापित करायचा असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट सायलेंट डिसरिस्पेक्ट हँडल कसा करायचा हे आपण शिकलं पाहिजे. तर त्याचे काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे. फर्स्ट म्हणजे आपण ना खूप समजवायला जातो एखादा मुद्दा. स्टॉप ओव्हर एक्सप्लेनिंग. मुद्देसूद बोला आणि तिथेच थांबवा. सायलेन्स इज पॉवर. जेव्हा आपण जास्ती बोलतो त्यावेळेस आपण दुसऱ्याची सहमती मागतो असं वाटतं. सो ओव्हर एक्सप्लेनिंग किंवा जास्ती डीप मध्ये सांगत बसू नका. टू द पॉइंट, प्रिसाइज सांगा. आता बरेचदा आपण ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये बोलत असतो ना, पटकन विषय बदलला जातो. तेव्हा आपण म्हणायचं, एक मिनिटं, माझा मुद्दा संपलेला नाहीये. तो शांतपणे जेव्हा आणि फर्मली आपण जेव्हा हे सांगतो तेव्हा समोरचा सतर्क होतो आणि त्याचा जो काय हेतू असतो तुम्हाला इंटरप्ट करायचा, कट करायचा किंवा विषय बदलायचा, तो थांबतो. सो जेव्हा जर का तुम्ही स्वतःची जागा निर्माण नाही केली किंवा स्वतःची जागा नाही पकडली तर तुम्हाला कोणीही जागा देणार नाही. सो हे फार महत्त्वाचं आहे. बरेचदा कसं होतं, आपण एखादी चांगली गोष्ट करतो आणि कौतुक भलत्याचंच होतं. घरात पण असं होतं, दोन सुनांमध्ये अशा गोष्टी होतात, नात्यांमध्ये होतात, सगळीकडे मेहनत कोणीतरी करतं आणि क्रेडिट दुसऱ्याला मिळतं. इंग्लिशमध्ये जर का मीटिंगमध्ये असाल तर म्हणू शकता, जस्ट टू ॲड दॅट वॉज माय आयडिया, असं तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्ही म्हणू शकता, अरे वा मी दिलेली आयडिया चांगली काम केली हा. थोडंसं ना असं व्हावंच लागतं निगरगट्ट. कोणीही तुम्हाला क्रेडिट दुसऱ्याला द्यायला मोठं मन लागतं आणि दुर्दैवाने संकुचित मनाची माणसं घरामध्ये आणि ऑफिसेसमध्ये भरलेली असतात. सो त्याच्यामुळे त्यांना संकोच वाटतं, त्यांना काहीच वाटत नाही, संकोच वाटत नाही तुम्हाला तुमचं क्रेडिट हिरावून घेताना. मग तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायला का बरं लाज वाटते किंवा संकोच वाटते? सरळ सांगायचं, अरे वा मी दिलेली आयडिया छान काम केली हा, व्हेरी गुड, असं बोलायला पाहिजे. इमोशनल नाही तर इंटेन्शनल व्हा. म्हणजे रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करा. आपण बरेच जण चिडतो, रागराग करतो, तर असं न करता जेवढं शांतपणे मुद्देसूद तुम्ही बोलाल तो तुमचा मुद्दा प्रकर्षाने दुसऱ्याला कळतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे ह्यांना आता हलक्यात घेतलं नाही पाहिजे. मला असं म्हणायचं होतं की हे असं असं आहे. समजा तुमचा मुद्दा ओव्हरलॅप करायला बघतायत किंवा अरे नाही किंवा दुसऱ्या पद्धतीने मुद्दा म्हणून डायव्हर्ट करायला बघताय, तर तुम्ही क्लिअर करू शकता, एक मिनिटं, मला असं वाटतंय तुम्हाला समजत नाहीये मी काय बोलते, मी परत एकदा तुम्हाला समजून सांगते. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की सो अँड सो. हे शांतपणे जेवढं तुम्ही बोलाल ना तेवढंच त्या माणसाला वचक बसतो आणि तुम्हाला जो डिसरिस्पेक्ट करण्याची जी शृंखला आहे ना ती थांबायला लागते. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मी सुद्धा केली आहे आणि मस्त रिझल्ट्स मिळतात ह्या अशा फालतू लोकांपासून, एक म्हणजे स्वतःचा ॲक्सेस कमी करा. कधी उठलंय, फोन केलंय, कधी उठलंय, तुम्हाला काम सांगितलंय, चालणार नाही. जास्ती बोलायचं नाही, जास्ती संबंध ठेवायचं नाही, लिमिटेड कॉन्व्हर्सेशन ठेवायचं. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला अंतर्मुख व्हायला मदत होते. आपण रेडी आहोत सगळ्या गोष्टी, याचे किती पण काम द्या, कधी पण या, कधी पण फोन करा, कधी पण काही पण
पण बोला, असं जे आपण एक प्रकारची मुभा देतो ना लोकांना, ती मला असं वाटतं की ती आपल्याच अंगाशी येते. सो स्वतःचा ऍक्सेस कमी करा. तुमचं ज्या बाउंड्रीज आहेत, म्हणून मी सारखा हा शब्द वापरते, बाउंड्रीज सेट करा. ह्या वेळेस मी अवेलेबल आहे, ह्या वेळेस मी हे काम करू शकते, हे काम मी नाही करू शकत, हे बोलताच आलं पाहिजे. कितीतरी मैत्रिणी हे सफरिंग मध्ये जीवन जगतात आहेत की इतकं जास्ती लादल्या जातं ना त्यांना गोष्टी घरामध्ये, ऑफिसेसमध्ये, की त्याचा स्ट्रेस त्यांना यायला लागतो. सो कुठेतरी ना आता खमकेपणाने या सगळ्या गोष्टींना मैत्रिणींनो मला असं वाटतं आपण सामोरं जायला पाहिजे. आणि खरं सांगू का, हे सगळे जे मुद्दे आहेत हे तुमच्याकडनंच मला येतात. तेव्हा पण जेव्हा एखादी व्यक्ती मला फोन करते आणि सांगते असं असं होतंय, तेव्हा त्या व्यक्तीलाही कळत नसतं की नेमकं त्यांचा अपमान होतोय, डिसरिस्पेक्ट होतोय. माझ्या लक्षात येतं, अरे बापरे, हे ना कसं ना असं ट्रीट केलं जातं. आणि मग त्याच्यामुळे जे त्यांना यातना होतात, वेदना होतात, त्या खूप वाईट असतात. त्याच्यामुळे मग मी त्यांना समजून सांगते. मग म्हटलं की आपण एक व्हिडिओज करूया ना, कारण अशा कितीतरी आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना हा त्रास होत असेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जोरात बोलता म्हणून तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नाही, तर तुम्ही क्लिअरली आणि फर्मली बोलता म्हणून तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो. सायलेंट डिसरिस्पेक्ट हँडल करायचा एक किंवा अवॉइड करायचा एक खूप चांगलं गोष्ट म्हणजे की तुमचा प्रेझेन्स, तुमचं अस्तित्व इतकं स्ट्रॉंग करा की लोक तुम्हाला इग्नोरच करू शकणार नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते की मी जे काही कोचिंग घेते, 1-to-1 एक्झिक्युटिव्ह कोचिंग घेते, त्यात प्रेझेन्स, मॅग्नेटिक प्रेझेन्स, कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी, ड्रेसिंग, ह्या सगळ्या गोष्टी येतात. तुमचा प्रेझेन्सनी ना लोकांना असं सतर्क वाटलं पाहिजे, अरे बापरे, यू शुड नॉट मेस विथ हर, किंवा तुम्हाला असं हलक्यात घेतलं नाही पाहिजे. मग त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी असतात. तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुमचा मॅग्नेटिक प्रेझेन्स तुम्हाला कसा वाढवता येईल, ह्या सगळ्या गोष्टी ना व्यवस्थित ट्रेनिंग मॉड्यूल्समधनं किंवा 1-to-1 सेशनमधनं मी डिलिव्हर करत असते. आणि शिवाय यूट्यूबवर तर भरपूर व्हिडिओज मी केले आहेत. सो तुमचा प्रेझेन्स मस्त करा. हे सायलेंट डिसरिस्पेक्ट वगैरे आहे ना, हे नॉट फॉर मी असं झालं पाहिजे. सगळ्यांनी मला व्यवस्थित आदराने ट्रीट केलं पाहिजे आणि मी स्वतःला त्या पद्धतीने कॅरी सुद्धा केलं पाहिजे. सो मी आशा करते मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त ठरला असेल. सायलेंट डिसरिस्पेक्ट अजिबात सहन करू नका. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आणि खूपशा मैत्रिणींची कंप्लेंट असते, आम्ही असं केलं तरी असंच होतं. सुरुवातीला असंच होतं की आपण जेव्हा चेंज करतो तो चेंज दुसऱ्याला एक्सेप्ट करायला वेळ द्यावा लागतो. पण आपण जेव्हा कन्सिस्टंटली करतो तेव्हा आपल्या एक पर्सनॅलिटीचा भाग तो होऊन जातं आणि मग लोकांना तो प्रकर्षाने तो चेंज, तो बदल दिसायला लागतो. सो मंडळी, लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. टिल देन स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. नमस्कार.